विज्ञाननिष्ठ निबंध स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून उतरलेल्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या लेखांचा संग्रह विज्ञाननिष्ठ निबंध. अभिवाचन, संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे, अकोला. निबंध 7. यंत्र. आज ज्या युगात आपला देश प्रवेश करीत आहे ते युग युरोपमध्ये 200 वर्षांपूर्वी चालू झाले. म्हणजे आपण युरोपच्या 200 वर्षे मागे पडलेलो आहोत. या युगाचे अर्थशास्त्रीय नाव यंत्रयुग. युरोपमध्ये हे यंत्रयुग 200 वर्षांपूर्वी जेव्हा वाफेच्या शोधामुळे निर्माण झाले तेव्हा त्या यंत्र प्रभावाच्या धक्क्यासरशी तिकडे त्यावेळेच्या रूढ विचारांना नि आचारांना चक्कर आल्यासारखे होऊन गेले. मनुष्य जातीवर हे यंत्रयुगाचे भयंकर संकट आले आहे. त्यामुळे मनुष्य माणुसकीलाच मुकणार, धर्माचे वाटोळे होणार, मनुष्याचे जीवन यंत्रासारखेच हृदयशून्य, कृत्रिम आणि कलाहीन होणार. त्याचे शरीर देखील दुबळे नि परतंत्र बनणार. फार काय, ज्या आर्थिक संपन्नतेच्या आणि सुखसोयींच्या लालसेने मनुष्य यंत्राच्या मागे लागला, ती आर्थिक लालसाही यंत्राच्या चाकात सापडून चूर होईल. या यंत्रामुळे मनुष्य पोटभर खाऊ पिऊ न लागता उलट भिकेला लागेल, अशी एकच कोल्हेकुई त्यावेळच्या पुराणप्रिय स्थितीतील धर्मभोळ्या अशा वर्गाने साऱ्या युरोपात चालू केली होती. बॅक टू नेचर हे त्यांचे सूत्र होते. यंत्रामुळे बेकारी वाढते आणि मनुष्य भिकेला लागतो असे बुड्ढे अर्थशास्त्री ओरडले. यंत्रे ही सैतानाची युक्ती, देवाच्या थोरवीस कमीपणा आणणारी ही रावणी हाव, असे धर्मशास्त्री किंचाळले. साधारणपणे 200 वर्षांपूर्वी जेव्हा यंत्रशक्तीचा प्रबळ उदय युरोपात झाला तेव्हा त्याचा विरोधच विरोध त्या लोकांमध्ये जिकडे तिकडे झाला. त्या विरोधाचीच पुनरावृत्ती आपल्या लोकांमध्ये आज 200 वर्षांनंतर प्रगतीच्या या टप्प्यावर येऊन पोचल्यावर चालू झाली आहे. यंत्र हे मनुष्याला मिळालेले वरदान नसून शाप आहे, अशा आरडाओरडीत किती तथ्य वा अतथ्य आहे याचे विवेचन करण्यासाठी आपल्याला योजावे लागणारे कोटिक्रम अर्थात चढत्या भाजणीचे युक्तिवाद आणि द्यावे लागणारे पुरावे हे युरोपच्या आजच्या जनतेला अगदीच शिळे नि बुरसटलेले वाटतील. कारण की ते आक्षेप प्रतिआक्षेप, ते वादविवाद युरोपमध्ये संपूनही आता 100-150 वर्षे उलटून गेली आहेत. पण युरोपकडे आज अगदी शिळ्या, अडाणी आणि वेडगळ ठरलेल्या त्याच आक्षेपांचा प्रचार आता आपल्याकडे अगदी गावंढळ संप्रदाय करू लागला आहे. त्यामुळे यंत्रशक्तीवरील त्या आक्षेपांना खोडून काढण्यासाठी यंत्रनिष्ठ प्रगतीलाही युरोपमध्ये पूर्वी दिल्या गेलेल्या त्याच प्रत्युत्तरांची पुनरुक्ती करणे भाग आहे. देवभोळेपणा घटतो त्या मानाने यंत्रशीलपणा वाढतो. आपल्या लोकात अजूनही यंत्रशीलपणा इतका कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे आमच्या समाजातील देवभोळेपणा अजूनही उतास जात आहे. 200 वर्षांपूर्वी युरोपही ख्रिश्चन धर्मानुसार असाच देवभोळा होता. तेव्हा तिथेही यंत्रशीलपणा नव्हता. 18व्या शतकात लिस्बनला मोठा भूकंप झाला. तेव्हा त्याचे कारण रोमन कॅथॉलिक धर्ममतांविरुद्ध उभारलेले प्रोटेस्टंट लोकांचे पाखंड हेच होय, असे युरोपियन लोकांच्या मोठमोठ्या धर्मगुरूंनी आणि सामान्य जनतेने ठरविले. प्रोटेस्टंट लोकांमध्ये भिक्षुणींनी लग्ने लावली, पाद्री लोक बायका करतात, पोपचा शब्द अस्खलनीय आणि शिरसावंद्य मानित नाहीत. या पापामुळे भूकंप झाला, असे भूकंपाचे कारण त्या धर्मभोळ्या लोकांनी ठरवले.
आणि भूकंप होऊ नये म्हणून प्रोटेस्टंटांचाच नायनाट करण्याचा उपाय शोधून काढला. अशा या देवभोळ्या वृत्तीला भूकंपाची खरी नि भौतिक कारणे शोधण्याची बुद्धीच होणे कठीण. मग भूकंपाचे नियम समजावून घेऊन त्याचे धक्के कधी आणि कुठे बसणार ते भूकंपाच्या आधीच सुचविणारे भूकंपसूचक यंत्र बनविण्याचे काम त्यांना जन्मोजन्मी देखील सुचणेच शक्य नाही. युरोपमध्ये जेव्हा ही देवलसी वृत्ती हाणून पाडणारी विज्ञानवृत्ती उगवली तेव्हाच त्या विज्ञानाच्या नियमांवर आधारलेली यंत्रशीलता युरोपमध्ये भरभराटू शकली. पण हिंदुस्थानात अगदी आजही राष्ट्राचे सर्वाधिकारी म्हणून गाजणारे गांधीजींसारखे अनेक पुढारी देखील बिहारच्या भूकंपाचे कारण हे अस्पृश्यतेचे पाप असल्याचे आतल्या दैवी आवाजाच्या शपथेवर सांगत आहेत. आणि तिकडे शंकराचार्यांसारखे धर्माचे सर्वाधिकारी ते भूकंप अस्पृश्यता निवारणाच्या पापामुळे घडतात असे शास्त्राची शपथ घेऊन सांगत आहेत. धर्मभोळ्या राष्ट्रातील सामान्य जनतेच्या देवभोळ्या भाबडेपणाचे वर्णन काय करावे. युरोपमध्ये आज 1936वा सन चालू आहे तर आमच्या इकडे प्रगतीचा 1736वा. देवभोळेपणा म्हणजे प्रत्येक घटनेचे कारण हे देवाची लहर आणि देवाचा राग वा लोभ होय असे मानणे आणि त्या घटनांपैकी जी संकट घटना असते ती टाळण्याचा उपाय म्हणजे देवाला प्रसन्न करणे आणि त्या प्रसन्न करण्याचे यंत्र म्हणजे प्रार्थना, पूजा, सत्यनारायण, जपजाप्य, छाछू. पाऊस पडत नाही, ऋग्वेदातील मंडूक सूक्त म्हणून बेडूक देवतेची आराधना करा. नौका बुडते आहे, वरुण सूक्त जपून समुद्राला नारळ वाहा. प्लेग आला, बहिरोबा पुढे बोकड मारा, नाहीतर ईदला गायीची कुर्बानी करा, खुदा भला करेगा. परंतु यंत्रशीलपणा हा या निसर्गातील भौतिक व्यापार आणि ठराविक निसर्ग नियमांचे फलित होय. जर त्या निसर्ग नियमाप्रमाणे आपण ते घटक जुळवून आणू शकलो तर ते कार्य घडलेच पाहिजे. या निष्ठेवरच यंत्रशीलपणा आधारलेला आहे. अमुक अंशापर्यंत पाण्याचे उष्णतामान वाढविले की त्याची वाफ झालीच पाहिजे. मग त्यावेळी नमाज पडण्याचे टाळल्यामुळे अल्ला रागावलेला असो किंवा संध्या करण्याचे टाळल्यामुळे देव चवताळलेला असो, त्या ठराविक पाण्याचा त्या ठराविक उष्णतेला स्पर्श होताच ठराविक प्रमाणाची वाफ झालीच पाहिजे. अशी विज्ञानजन्य निश्चिती हीच यंत्रशीलपणाची जननी असते. त्यामुळे लोकांमधील देवभोळेपणा ज्या मानाने घटतो त्या मानाने विज्ञाननिष्ठ यंत्रशीलपणा त्यांच्यात वाढतो. या तत्वाचे एक उदाहरण म्हणून पेशवाईत ज्याच्या अतुल बुद्धिबळाने हिंदूपद पादशाहीची सूत्रे चालली त्या नाना फडणवीसाची ऐतिहासिक कागदोपत्री सापडलेली गोष्ट सांगू. ती गोष्ट अशी की नानांनी एकदा काशीस काही पुण्यकृत्य करावे या हेतूने कर्मनाशिनी नावाच्या तेथील नदीवर पूल बांधण्याचे काम चालू केले. पण आरंभीच वाळू नि पाणी यांच्या अडथळ्याने पुलाचा पाया काही टिकेना. ज्यांच्याकडे ते बांधकाम सोपविले होते त्या काशीच्या हस्तकांनी पूल बांधून घेण्याचे त्या नदीला मान्य व्हावे यासाठी आणि त्या रुसलेल्या गंगामाईला चुचकारण्याचा एक ठराविक उपाय म्हणून ब्राह्मणांकरवी अनुष्ठानास आरंभ केला. अनुष्ठान करून करून ब्राह्मण थकले पण पाया धरेना. बिचाऱ्या ब्राह्मणांच्या तोंडचे पाणी पळाले पण पायाखालचे पाणी काही पळेना, आटेना. पायाखाली वाळू आणि पाणी यांची अडचण आली आहे आणि ती निवारण्यासाठी अनुष्ठानाचा उपाय योजिला आहे. ही बातमी जेव्हा इकडे नानांना पुण्याला कळली तेव्हा त्यांनी अनुष्ठान बंद करविले आणि इंग्रजांकडून बेकर नामक इंजिनियर आणवला. त्या बेकरने कळीचे बंब कलकत्त्याहून मागवले आणि ते बंब लावून पाणी आणि वाळू बोलता बोलता आटवून पक्का पाया टाकला आणि पूल उभारला. जलदेवतेची कळ जिथे पाहिजे तिथे दाबली जाताच
ती जलदेवता झटकन शुद्धीवर आली. धर्मभोळेपणाच्या अनुष्ठानाने भौतिक निसर्ग नियमांच्या व्यापारात लवलेश फरक होत नाही, पण त्या निसर्ग नियमांना राबवणाऱ्या यंत्राद्वारे त्या नियमांची कळ दाबताच त्यांचे व्यापार हवे तसे चापून करून घेता येतात. देवाची इच्छा ही संज्ञा यंत्रशास्त्राच्या कधीच खिसगणतीतही नसते. वरील लहानशा गोष्टीत देवभोळेपणा जसजसा घटत जातो तसतसा यंत्रशीलपणा वाढत जातो हे तत्व किती चटकदारपणे सांगितले आहे ते पहा. त्या जुन्या काळी नानांना कळीचे महत्त्व कळावे हे त्यांच्यासारख्या एकट्या दुकट्या कुशाग्र नि प्रगतीपर बुद्धीचे द्योतक आहे. तसेच ती पाणी आटवण्याच्या बंबासारखी साधी कळ साऱ्या मराठी साम्राज्यात न सापडता कलकत्त्याच्या एका इंग्रजाकडून आणवावी नि चालवावी लागली ही गोष्ट आपल्या राष्ट्राच्या त्यावेळच्या एकंदरीत सामुदायिक अडाणीपणाचे नि भाबड्या वृत्तीचेच दर्शक नव्हे काय? वास्तविक पाहता यंत्रशास्त्राचा मूळ सिद्धांतच असा आहे की त्याच्या फॉर्म्युल्यात ईश्वराच्या इच्छेचा किंवा धर्मशास्त्रीय पापपुण्याचा वा ज्योतिषी शकून अपशकुनाचा कोणताही घटक दमडीच्या उधारीनेही गणलेला नाही. इतका ऑक्सिजन, इतका हायड्रोजन, इतकी ऊर्जा हे घटक एकत्र आले की पाणी तयार झालेच. मग तो संयोग शुभमुहूर्तावर घडो वा न घडो, बोकड न मिळाल्याने बहिरोबा किंवा ईदला गाय न मारल्यामुळे खुदा हा त्यावेळी रागावलेला असो वा नसो, ते रसायन डुक्कर खाणारा ख्रिश्चन करो की डुक्कर न खाणारा मुसलमान करो, ते रसायन सिद्ध झालेच पाहिजे. यंत्रशास्त्राचा मूळ सिद्धांतच असा देवभोळ्या धर्मशास्त्राच्या ताठ विरुद्ध. पण आश्चर्य असे की आमच्यात ज्या काही जुन्या पुराण्या यंत्रांची माहिती आहे, जे काही जुने पुराणे यंत्रशास्त्र आहे, त्यालाच आम्ही देवभोळ्या लोकांनी धर्मशास्त्राच्या मांडीवर दत्तक देऊन टाकण्यास सोडले नाही. यंत्रशास्त्राचा अजस्त्र नि भक्कम पोलादी पुतळा धर्मशास्त्राच्या ठिसूळ लुकणाच्या पायावर उभारण्याचा आमचा हा प्रयत्न किती हास्यास्पद आहे म्हणून सांगावे. घराचे आढे जर पक्केपणी ठोकले तर मग ते शकुनावर ठोकलेले असो वा नसो, त्यांची पूजा केलेली असो वा नसो, ते त्या आढ्याच्या शिल्पशास्त्रीय बळकटीला कुठलीही बाधा आणू शकत नाही. परंतु आढे ठोकताना त्या आढ्याची मंत्र म्हणत पूजा केल्या वाचून, त्या घराची शकुनावर मुहूर्तमेढ रोवल्या वाचून किंवा वास्तुशांती केल्या वाचून आमच्या मनाला ते घर भक्कम झाल्यासारखे केव्हाही वाटणार नाही. महिनोगणती आम्ही त्या घरात राहायला जाणार नाही, कारण वास्तुशांती झाली नाही तर आमचे मन आम्हास सारखे खात राहणार, भीत राहणार. पण आमच्या हे ध्यानात येईल की मुहूर्ताला भीक न घालता आणि वास्तुशांत न करता उभारलेले हिंदुस्थानातील इंग्रजांचे राजवाडे, राज्य कार्यालये, प्रवासी बंगले, गावच्या चौक्या हे देखील आमच्या तशा बांधकामापेक्षा कधीतरी कमी बळकट ठरले आहेत काय? किंबहुना अगदी सुमुहूर्तावर बांधलेले आणि शास्त्रोक्तपणे वास्तुशांत केलेले आमचे शनिवारवाडे आज ढासळून मातीस मिळाले आहेत. परंतु बिनशकुनी, बिनवास्तुशांती, बिनधर्मी अशा या इंग्रजांची गव्हर्नमेंट हाऊसे भक्कमची भक्कम. त्यांचे ढेकूळ देखील त्या उणीवेने कधी ढासळत नाही. त्या उलट शास्त्रोक्त वास्तुशांत केलेल्या हिंदुपदपादशाहीच्या श्रीमंत पंतप्रधानांचे वा महाराजांचे वाडे आणि वास्तू यांची अगदीच धूळधाण होऊ देऊ नका. त्यावर एखादा स्मृतिपट तरी लावा, अशी हृदयद्रावक विनवणी करीत त्या इंग्रजांच्या त्याच बिनवास्तुशांत, बिनमुहूर्ती अशा गव्हर्नमेंट हाऊसच्या दारापुढे आम्हाला उभे राहावे लागत आहे. आम्ही आमचे सिंहगड, सिंधुगड, रायगड असले शेकडो प्रचंड दुर्ग खास आमच्या हिंदुशास्त्रानुसार शकून पाहून आणि निर्विघ्नतेसाठी भिंती भिंतीवर वेदातील सूक्ते कोरून धर्मशास्त्रदृष्ट्या शक्य तितके बळकट केले. मुसलमानांनीही
त्यांची दिवाणी आम नि दिवाणी खास हे त्यांच्या मुस्लिम शास्त्रानुसार रमल पाहून कुराणातील आयते त्यावर कोरून धर्मशास्त्रदृष्ट्या बळकटपणे बांधले. पण आज आढे पूजून पूजून मुहूर्तावर बांधलेले ते प्रचंड दुर्ग आणि ते दिवाणखाने धुळीस मिळालेले आहेत. परंतु शकून, रमल, वेद किंवा कुराण एवढेच काय, तर प्रत्यक्ष देवासही न मानणाऱ्या अँटीगॉड रशियाचे ते प्रचंड दुर्ग, ती विमाने अक्षरशः वाऱ्यावर देखील बळकटपणे तरंगत आहेत. खरोखर खडकावर बांधलेल्या आमच्या विशाळ गडापेक्षा त्यांचे वाऱ्यावर बांधलेले विशाळ गड आज अधिक बळकट ठरत आहेत. या जगातील भौतिक संपत्ती नि सामर्थ्य हे तरी भौतिक सृष्टीविज्ञानाच्याच अढळ पायावर उभारलेले असल्यास टिकते. धर्मशास्त्रीय देवभोळेपणाच्या डोलाऱ्यांचे आणि देव्हाऱ्यांचे विज्ञान एका ठोकरीसरशी ठिकऱ्या ठिकऱ्या उडविल्या वाचून राहत नाही. हेच यावरून स्पष्ट होत नाही काय? विज्ञानाची व्यष्टी व्यक्ती म्हणजे यंत्र, आगगाडीचे इंजिन म्हणजे तरी काय? त्या प्रकरणी बाष्पगती स्थिती विज्ञानाचे जे ठाम सृष्टीनियम वैचारिक क्षेत्रात होते, त्यांची ती घनवटलेली मूर्तीच व्यवहारात अवतरली. जोवर त्या ठाम नियमानुसार यंत्र घडविलेले नि चालविलेले आहे, तोवर आमच्या इच्छेबाहेर त्या यंत्राला स्वतंत्र अशी इच्छाच नाही. देवाने जर मनुष्य घडविला असेल, तर त्या अर्थी ज्या मनुष्याने यंत्र घडविले तो मनुष्य हाच त्या यंत्राचा देव आहे असे म्हणावयास हरकत नाही. परंतु आमच्या देवभोळेपणाचा वेडगळ अतिरेक इतक्या थराला गेलेला आहे की ज्या यंत्राचा मनुष्य हाच वरील अर्थी देव आहे, त्या यंत्राला सुद्धा आम्ही आमचाच एक देव मानू लागलो. आज देखील आमच्या लाखो लोकात यंत्राची नि हत्यारांची पूजा होत आहे. यंत्रे तितकी दैवते, जितकी हत्यारे तितके देव. सुतार रंध्याची, गवंडी करणीची, सैनिक भालाबरचीची, गवळण रवीची, घरधनीण उखण मुसळाची घरोघर पूजा करीत आहे. बाळंत खोलीत केवळ सटवाईचीच पूजा नसते, तर नाळ कापावयाच्या कात्रीला देखील देवतेसारखी मांडून पूजावी लागते. जणू काय त्या कात्रीस स्वतःची अशी इच्छा असते. जणू काय तिला राग लोभ मान अपमान कळतात. आता मात्र सटवाईशी एक नवीनच तडजोड झाल्यासारखी दिसत आहे. ती तडजोड ही की घरच्या बाळंत खोलीत तेवढे सटवाईचे राज्य. तिथे बाळंत झाल्यास कात्री पूजण्यासारख्या जुन्या मानपान पूजा पार पाडल्या पाहिजेत. पण सार्वजनिक प्रसूतीगृहातील कात्री पूजली नाही तरीही सटवाईने हू की चू करता कामा नये. प्रसूतीगृहातील ती चकचकणारी डॉक्टरी चाकू सुऱ्या इत्यादी शस्त्रे पाहताच सटवाईच गर्भगळीत होते आहे असे दिसते. सारे मानापमान आणि प्रतिष्ठा ठोकरणाऱ्या प्रसूतीगृहातील बाळंतपणाकडे ढुंकून बघायला देखील ती भीते. तेथील बाळ बाळंतिणी सटवाईचे काही एक लागत नाहीत. ना सोयर, ना कातरपूजा, ना शांतीपाठ. पण तिथे बाळ बाळंतिणींना उगीच सतावण्याची सटवाईची काय छाती आहे? तिची आठवण देखील डॉक्टरी प्रसूतीगृहाचा उंबरा ओलांडून आत येत नाही. युरोप आज जे अजिंक्य झाले आहे ते मुख्यतः यंत्रबळाने. जोपर्यंत युरोप असेच आमच्यासारखे देवभोळे होते, तोपर्यंत तेही आम्ही आज आहो तसेच दुबळे होते. साधारण 200 वर्षांपूर्वी त्याचा देवभोळेपणा जसजसा हटत चालला, तसतसे त्याचे बळ, संपत्ती, साम्राज्य भरभराटत चालले. पण हिंदुस्थानच नव्हे, तर अवघा आशिया त्याच देवभोळेपणाच्या गुंगीत खितपत पडला. त्यामुळे विज्ञानाची वाट त्याला सापडलीच नाही. युरोप हा सृष्टीशक्तींना आपल्या प्रगतीच्या रथास घोड्यासारखे जुंपून भरधाव दिग्विजय करीत चालला असताना आशिया त्या सृष्टीशक्तींना पूजितच राहिला. त्यामुळे आशियात यंत्रशीलपणा असा आलाच नाही. पहा, गेल्या 1000 वर्षांमध्ये हिंदू काय किंवा मुसलमान काय यांच्यामध्ये एकंदरीत एकही वैज्ञानिक शोध असा लागलेला नाही. नवीन यंत्र किंवा नवीन हत्यार किंवा कळ गेल्या 1000 वर्षात
जवळजवळ एकही आम्ही उद्भवली नाही. साधी आगपेटी, साधी सायकल, साधे घड्याळ, साधा शिळाछाप, साधे छायाचित्र हे युरोपने शोधले तेव्हा सुचले, आम्हाला काही सुचले नाही. हिंदू धर्मभोळेपणाची नि मुसलमान धर्मवेडेपणाची नशा पिऊन झिंगून पडलेला. मुसलमानांच्या दिल्लीच्या बादशहाला शस्त्रवैद्य इंग्रजांकडून मागवावा लागला, तर एका पुलाखालचे पाणी आटविण्यासाठी हिंदुपतीच्या फडणीसाला एक यंत्रशिल्पी, एक इंजिनियर इंग्रजांकडून मागवावा लागला. मुसलमानांचे सारे देववेडे पीर, मुल्ला हकीम, गंडाताईत जी व्याधी बरी करू शकले नाहीत, ती त्या इंग्रज शस्त्रवैद्याने बरी केली. तसेच अनुष्ठान आणि जपतपांनी जो पुलाचा पाया हिंदूंना घालता आला नाही, तो त्या इंग्रज इंजिनियरने घालून टाकला. पण तरी देखील इंग्रजांच्या यंत्रशीलपणाने त्यांचे विज्ञान कसे वाढत चालले आहे आणि त्यांची एक एक कळ ही कशी त्यांचे बळ वाढवित आहे आणि आपल्याला कशी दुर्बळ बनवते आहे, हे त्यावेळी आमच्याकडे कोणाच्याही लक्षात आले नाही. यंत्रविद्येचा ओनामा देखील शिकावयास कुणी युरोपमध्ये गेला नाही. जात जाते ना आमची समुद्र ओलांडण्याने. आमच्यात पूर्वी सामर्थ्य असतानाही आम्ही जगावर चालून गेलो नाही, याचे प्रायश्चित्तच आम्हाला देण्यासाठी जग आमच्यावर चालून आले. युरोपच्या अवाढव्य यंत्रबळाच्या कैचीत आमच्या राष्ट्राच्या स्वत्वाचा आणि आमच्या एका गोष्टी वाचून इतर साऱ्या गोष्टींचा चुराडा उडाला. आमची जी एक गोष्ट अजूनही टिकून आहे आणि जिला युरोपचे यंत्रबळही अजून चिरडू शकले नाही, ती गोष्ट म्हणजे आमचा धर्मभोळेपणा. भौतिक संकटे निवारण्याचे, सृष्टीशक्तींना राबविण्याचे, भौतिक सामर्थ्य संपादन करण्याचे विज्ञान आणि साधन म्हणजे यंत्र हे अजूनही आम्हाला कळत नाही. अजूनही भूकंपावर अस्पृश्यता निवारण हा उपाय म्हणून सांगितला जातो, तर सर्व राष्ट्रीय अरिष्टांवर अनुष्ठान हा उपाय सांगितला जातो. कोणी कमला नेहरू आजारी पडल्या तर त्यांच्या क्षयावर प्रार्थना हा उपाय सांगितला जातो, तर रोगाची साथ घालविण्यासाठी बोकड मारणे हा उपाय सांगितला जातो. अजूनही आमच्या राष्ट्राचे देवभोळेपण सुटले नाही आणि म्हणूनच या नव्या यंत्रयुगाचे धीटपणे स्वागत करून युरोपच्या अजिंक्य सामर्थ्याची ती किल्ली युक्तिप्रयुक्तीने हिरावून घेण्याच्या ऐवजी लोक त्या यंत्रयुगालाच एखाद्या संकटासारखे भिवून भूतकाळाच्या भुयारात अधिकच खोल खोल जाऊन दडत आहेत. यंत्राने मनुष्य दुबळा होत आहे, यंत्राने मनुष्य भुका मरत आहे, अशी या देवभोळ्या लोकांची कोल्हेकुई सारखी चालली आहे. या लेखाच्या आरंभीच्या पहिल्याच परिच्छेदात आमच्या जुनाट भाबडेपणाने यंत्राविरुद्ध घेतलेल्या आक्षेपांना उल्लेखिले आहे. त्या आक्षेपांचा शक्य तितक्या लवकर प्रतिकार केला पाहिजे. राष्ट्राच्या अर्थकारणातही त्याच विज्ञानाची मूर्ती असलेल्या यंत्राचे वर्चस्व स्थापन केले पाहिजे. कापडाच्या गिरण्या हे यंत्र आहे. अर्थातच त्याच्यामुळे देशावर भयंकर संकट ओढवले आहे. त्या गिरण्यातील कापड वापरू नका अशी आरडाओरड गल्लोगल्ली चालली आहे. अर्थकारणातील या मंडळींच्या पक्षाची मुख्य हाकाटी म्हणजे यंत्र नको. आजच्या जगात, या यंत्रयुगात जर जगावयाचे असेल तर धर्मशास्त्रातील भाबडेपणाप्रमाणेच या अर्थशास्त्रातील भाबडेपणालाही आपल्या राष्ट्राने ठोकरून दिलेच पाहिजे. राष्ट्रीय प्रचाराची सूत्रे देवभोळेपणाच्या, धार्मिक वा आर्थिक श्रुतीस्मृती पुराणोक्ताच्या या पुरातनाच्या हातून छिनावून घेऊन ती विज्ञानाच्या, अद्यतनाच्या हाती दिली पाहिजेत. ज्या योगे यंत्रयुगाविरुद्ध चाललेल्या त्यांच्या भाबड्या हाकाटीची छाप राष्ट्रावर पडणार नाही आणि ज्या योगे यंत्रबळाची महती राष्ट्राला पटून ते विज्ञाननिष्ठ होईल, यंत्रशील होईल, अशा प्रचाराचा शक्य तितक्या नेटाने, निस्पृहतेने आणि निकडीने आता आरंभ केलाच पाहिजे. यंत्राचे साधन मनुष्याच्या हाती आले असल्यामुळे मनुष्याची हानीच हानी होत आहे. तो दुबळा बनत आहे,
दुःखी बनत आहे, दरिद्री बनत आहे. यंत्र हे मनुष्य जातीला मिळालेला शाप होय, अशी यंत्राविरुद्ध जे ओरड करतात त्यांनी हे लक्षात ठेवावे की यंत्र, हत्यार, कळ म्हणजे मनुष्याचे 100 पटीने अधिक कार्यक्षम झालेले एक इंद्रियच आहे. कळ म्हणजे मनुष्याच्या इंद्रियाची वाढलेली कार्यक्षमता. हत्यार म्हणजे मनुष्याच्या हाताहूनही 10 हत्यारी असा आपला एक जोड हात. आणि यंत्र म्हणजे आपल्या मूळच्या शक्तीपेक्षा लाखो पटीने शक्तिमान झालेली आपली बहिश्चर इंद्रिये. जर कळ, हत्यार वा यंत्र नसते तर मनुष्याला आजच्याप्रमाणे सृष्टीशक्तीवर सत्ता चालवणे शक्य नव्हते. इतके सांगणे म्हणजे यंत्रशक्तीच्या उपयुक्ततेचे अगदी त्रोटक वर्णन करणे होय. कळी वाचून, हत्यारा वाचून, यंत्रा वाचून मनुष्य या जीवनकलहात जगूच शकला नसता. कोल्हा आणि कुत्रा देखील मनुष्याला भारी होता. त्याने मनुष्याला फाडफाडून खाल्ले असते. मनुष्यास झालेल्या यंत्रबळाच्या सहाय्याविषयी असे म्हटले तरी देखील अतिशयोक्ती होणार नाही की शरीराने पाहिले तर मनुष्य हा अत्यंत दुबळा, पण कळीने आणि यंत्रानेच तो प्रबळतम ठरला. अरण्यात मनुष्याला जर पुन्हा उभा केला तर त्याच्या स्वतःच्या देहाच्या बळाने त्याला पिसाळलेल्या प्राण्यांपुढे किती टिकाव धरता येईल याची एकदा कल्पना करा. सिंहासारखी नखे नाहीत, दाढा नाहीत, दात नाहीत, नुसत्या गर्जनेने सारे रान हादरून सोडील असा भीषण आवाजही नाही. वाघाला म्हसरू मारण्यासाठी जितकी दात नखे शिणवावी लागतात तितकी देखील माणसाचा दुबळा नि कोवळा कंठ फोडून टाकण्यास शिणवावी लागणार नाहीत. आपल्यापुढे जशी कोवळी काकडी तसा वाघापुढे दुबळा माणूस. वाघाचा प्रतिकार करील असा एकही अवयव माणसाला नाही. हत्तीपुढे तर माणूस म्हणजे मुंगी. नुसत्या पायाच्या प्रचंड दाबाखाली चिरडावा किंवा त्याच्या अजस्त्र सोंडेत धरून दगडावर नारळासारखा आपटावा. तरस, लांडगे, रानडुकरे यांच्यासुद्धा समोर उभे राहण्याची माणसाची छाती नाही. रानडुकराच्या दाताचा प्रतिकार करील असा एकही अवयव माणसाला नाही. मोठ्या शिकारी कुत्र्याची देखील त्याला वाघासारखीच भीती. शिकारी कुत्रा एका झेपेसरशी माणसाला फाडून काढण्यास सोडणार नाही. फार काय, अगदी दीनदुबळी निरुपद्रवी गाय देखील जर मनुष्याशी झुंजू लागली तर तीच आपल्या शिंगांनी बोलता बोलता माणसाचे पोट फाडू शकेल. रानरेडे, रानबैल यांच्या त्या उन्मत्त डुरकण्यासरशीच माणसाला पळ काढण्या वाचून जगण्याचा दुसरा मार्गच नाही. मधमाशी लहानशीच, पण त्या माशा माणसाला एकदा का झोंबल्या की त्यांच्या त्या विषारी दंशाच्या भयंकर वेदनांनी तडफडत माणूस मरून जातो. पण त्यांना काही माणूस उलट डसू वा गिळू शकत नाही. त्या माशांच्या मागे उडू शकत नाही. कावळा देखील माणसाच्या रक्ताळलेल्या घावावर किंवा डोक्यावर चोची मारून उडून जातो आणि काव काव करीत माणसाला उलट वेडावू शकतो. अजगर माणसाला आपल्या नुसत्या अजस्त्र देहाचे वळसे घालून चरकासारखा पिळून काढतो. टिचभर फुरसे नाग माणसाच्या पायाला कोठून कसे डसेल नि त्याला बोलता बोलता ठार मारील याचा नियम नाही. समुद्र नद्यांमध्ये तर माणसाची दुर्दशा विचारायलाच नको. आत पाय घसरला की माणूस सुसरींच्या नि मांसाहारी माशांच्या आहारी गेलाच म्हणून समजावा. माणसाला मूळचे असे तीक्ष्ण सुळे नाहीत. पोट चिरून फाडून टाकणारी शिंगे नाहीत. अख्खी कोंबडीची कोंबडी किंवा गवत, पालापाचोळा, रक्त, हाडे जे मिळेल ते पचवून टाकणारे पोट नाही. थंडी निवारील अशी लोकरीची शाल अंगी नाही किंवा राठ कातडे नाही. घारीसारखी दृष्टी नाही. मच्छरासारखे सुद्धा पंख नाहीत. गरुडासारखी क्रकच तीक्ष्ण चोच नाही आणि कंठच्छेदक नखे वा रक्तलिप्सू पंजे नाहीत. विषारी दात नाहीत. दंश नाही.
नांगी नाही. हिंदी लोकांना इंग्रजांनी निशस्त्र केले होते, त्याच्या कितीतरी युगे आधी माणसाला सृष्टीने निशस्त्र केले होते. वरिष्ठ श्वापदांपेक्षाच नव्हे तर पक्षी, मासे नि माश्या यांच्यापेक्षाही माणूस मुळात पाहिले तर केवळ अंगाने असा अत्यंत दुबळा आहे, अक्षरशः गायीहून गाय आहे. पण तोच माणूस आज या पृथ्वी तलावर तरी साऱ्या प्राण्यांचा राजा, शास्ता नि विजेता होऊन मिरवू लागला. सृष्टीशक्तीशी मल्लयुद्ध करण्यास दंड थोपटून उभा ठाकला. वाफ, चुंबक, विद्युत, रेडियम यांना काही प्रमाणात तरी माणसाळवून त्यांच्या अजस्त्र बळावर हा माणूस समुद्र, पृथ्वी नि आकाश या मानवी जगताच्या तिन्ही खंडात दिग्विजय करीत चालला आहे. कशाच्या बळावर हा अत्यंत दुबळा माणूस इतका प्रबळ झाला? तर कळीच्या, हत्याराच्या आणि यंत्राच्या. माणसाने मारलेल्या पिसपिशीत बुक्कीला कुत्रा देखील भीक घालीत नव्हता. पण ज्या दिवशी माकड माणसाने पहिला दगड उचलून फेकला, त्या दिवशी त्याला एक नवी बुक्कीच फुटली. माकड माणूस झाडाच्या फांद्या घेऊन पशूंचे कळप झोडपीत, साप विंचू यांना ठेचीत चालला असताना त्या फांद्या, त्या काठ्या, त्या लाठ्या, ते सोटे यांच्या रूपाने माणसाला विष न बांधणारे नवे हात सापडले. माणसाला रानडुकरासारखे सुळे नव्हते. त्याची उणीव माणसाच्या भाल्याने भरून काढली. माणसाला रेड्यासारखे टक्कर मारू डोके नव्हते. तेव्हा गदेचे डोके टकरावून त्याने साऱ्यांची खोड मोडून टाकली. वाघ, सिंह हे माणसाला नखाग्रांनी भेडसावीत, पण माणसाला बर्ची, खंजिरे, कट्यार, खड्ग, कृपाण असली भयंकर नखे फुटताच वाघसिंह चळचळ कापू लागले. कारण खड्ग म्हणजे आपले वाढलेले एक नखच नव्हे काय. इतक्यात माणसाच्या पाठीशी धनुष्य आणि हातात बाण प्रकट झाला. सिंहाची झेप, वाघाची उडी, हत्तीची सोंड, उंटाची उंची एवढेच नव्हे तर घार, गिधाड, गरुडांच्या चोची आणि उंच उडणारे पंख ही सारी प्राणीसृष्टी माणसाच्या त्या धनुष्याच्या टणत्कारासरशी ची ची करीत शेपट्या घालीत रानोमाळ पळून गेली. कारण जवळ आल्यावर ते लढणार, पण हा धनुर्धर ते चालून येण्याच्या आधीच त्यांचा कंठच्छेद करणार. कवच ही माणसाची दुर्भेद्य अशी त्वचाच होय. दुर्बीण ही 100 पटीने अधिक दर्शनक्षम आणि सूर्यालाही पाहताना न दिपणारा असा माणसाचा दुसरा डोळाच. दूरध्वनी यंत्र हा माणसाचा 100 पटीने अधिक श्रवणक्षम झालेला नि मुंबईत बसून कलकत्त्याच्या वा लंडनच्या मित्राची हाक ऐकणारा कान. आणि तो दारुगोळा, ती स्फोटके, त्या गोळ्या, ती बंदूक, ती तोफ, तो विषारी धूर हाच माणसाचा पेटून बाहेर भडकलेला क्रोध. ही चूल, हा स्टोव म्हणजे मनुष्याच्या पोटातील जठराग्नीची एक एक शाखा. जे पोटाला पचेना ते पचवून देणारी ही पोटे. खल, उखळ ही मनुष्याची खालची नवी बळकट दाढ आणि बत्ता, मुसळ ही त्याची वरची दाढ. त्या दोन्ही दाढा आता प्रचंड आकार धारण करून वाफेच्या शताश्व शक्तीने माणूस जसा एक घास चावतो तसे सहज धान्याचे पोतेच्या पोते एका चरवणासरशी पिसून टाकतात. कळ, हत्यार, यंत्रबळ यामुळे माणसाची जुनी इंद्रिये हजारो पटीने अधिक कार्यक्षम झालीत. एवढेच नव्हे तर माणसाला जी अंगी उपजत मुळीच नसतात अशी नवी अद्भुत इंद्रियेही यंत्रबळाने त्याला लाभली आहेत. लहानसा बेडूक विहिरीत राहतो तितके देखील माणसाचे अंग मूळचे पाण्यात राहू शकण्यास समर्थ नाही. पण विज्ञानाने त्याला अकस्मात एक अद्भुत वरदान दिले आणि कासवापेक्षा कठीण, देवमाशापेक्षा प्रचंड हजारो सुसरी ज्याच्या धक्क्यासरशी स्वतःच चक्काचूर होतात असा एक प्रचंड अद्भुत जलदेह माणसास दिला. तो जलदेह म्हणजे ते बेडर, ती पाणबुडी, त्या विनाशिका,
त्या प्रचंड वणिक नौका, बाष्पनौका, आगनावा आणि वीजनावा. वेद कुराणातील मोठमोठ्या ऋषी पीर पैगंबरांनाही मनुष्याला जे वरदान देता आले नाही ते माणसाला विज्ञानाची आराधना करताच मिळाले आणि प्रत्यक्ष गरुडाच्या बापजन्मी त्याने कधी पाहिले नसतील असे प्रबळ पंख मनुष्याला फुटले ते म्हणजे हे विमान. ज्या ज्या सिद्धी मोठमोठी जपतपे करूनही देवभोळेपणाला मिळाल्या नाहीत किंवा कोणाला त्या सिद्धी मिळाल्याशा वाटताच ती एक अत्यद्भुत ईश्वरी कृपाप्रसादाची मंत्रबळाची देणगी आहे असे वाटले, त्याहून 100 पटीने अत्यद्भुत अशा सिद्धी आजच्या बाजारात पैशापासरीच्या भावाने यंत्रबळ लुटवीत आहे. अतिदर्शन, अतिश्रवण म्हणजे टेलिफोन, ध्वनिलेख, बोलपटातही मनुष्यास अर्पिलेले अतिस्मरण, महासमुद्राच्या खाली तळाशी संचार करणे, जिथे वातावरण विरळ आहे अशा वायुस्तरांच्याही वर आकाशात उडणे, आणि हे सारे अद्भुत प्राबल्य खुदाला वा जेहोवाला वा देवाला त्या त्या प्रकरणी दमडीचाही धूप लावण्याची लवलेश आवश्यकता नसताना प्राप्त झाले. यंत्राने मनुष्य दुबळा केला नाही, तर उलट कळ, हत्यारे आणि यंत्रामुळे दुबळा माणूस आज पृथ्वीवरील, अंतराळातील नि महासागरातील प्राण्यांमध्ये प्रबळतम झाला. मंत्रबळाने नव्हे तर यंत्रबळाने. यंत्र हे शाप नव्हे तर मनुष्याला अतिमानुष करणारे विज्ञानाचे वरदान होय. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.